रेडी निघायचं दिल्लीला. चलो दिल्ली. थंडी नसेल असं वाटलं होतं पण आहे. हात पूर्ण गाठून गेले. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. 160 रुपये. 160 मध्ये सोलापुरात जेवण होईल. सकाळी 8 वाजता आम्ही निघालोय दिल्लीमधून आणि रात्रीच्या आत्ता. नमस्कार. खूप दिवसांनी आत्ता फ्रेम मध्ये सुरेश दिसतोय आपल्याला. मी आणि सुरेश निघालोय दिल्लीवरनं कटरा आणि कटरावरनं काश्मीर. खूप दिवसापासून आमचा प्लॅन सुरू होता आणि अखेर हा प्लॅन आज प्रत्यक्षात येत आहे. सोलापूरवरनं आमच्या रेल्वे प्रवासाला सुरुवात झालेली आहे. पुणेमधून दिल्लीला जाणार आहोत. बाकी मग अपडेट आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून भेटत राहणार. मग काय कसं वाटतंय? टूरचं नाव जसं हेवनली काश्मीर आहे. आम्ही स्वर्ग अनुभवण्यासाठी जातोय. आता बघूयात काय काय अनुभव होतोय. आता पुणे रेल्वे स्टेशनवर पोहोचलोय. काही वेळानंतर आता आमची दिल्लीची ट्रेन आहे. तोपर्यंत आम्ही थांबणार आहोत, आराम करणार आहोत, जेवण पण काढू या जेवायला. रेल्वे स्टेशनवर उतरलो आणि 5-10 मिनिटातच आम्ही रेल्वे स्टेशनवर ही रूम बुक केली आहे. या रूम मध्ये मस्त फ्रेश झालो आणि आता जेवायला बसलोय. आम्हाला पहाटे 4 वाजता पुढच्या प्रवासा म्हणजे दिल्लीच्या प्रवासाला निघायचं आहे. आता मस्त जेवण करतोय आणि मग थोडासा फेरफटका मारूया. मस्तपैकी जेवण झालंय आणि आता आम्ही पुणे रेल्वे स्टेशन परिसरामध्ये जस्ट फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडलेलो आहोत. रेल्वे स्टेशन परिसरातच अशा पद्धतीचं एक मार्केट आहे. या मार्केटमध्ये लोक खरेदी करण्यासाठी येत असतात. या ठिकाणी आपण पाहतोय वेगवेगळ्या प्रकारचे शॉप आहेत. गुड मॉर्निंग, सुप्रभात. पहाटेचे जवळपास 3:45 होत आलेले आहेत आणि आता आम्हाला पुढच्या प्रवासाला निघायचं आहे. मस्तपैकी उठून आम्ही अंघोळ केली आहे आणि आता आम्हाला रेल्वे पकडायची दिल्लीची. चला पुढच्या प्रवासाला निघूया. गुड मॉर्निंग. रेडी निघायचं दिल्लीला. चलो दिल्ली. प्लॅटफॉर्मला येऊन थांबलोय आम्ही. रेल्वेची वाट बघतोय. पुणे ते दिल्ली गोव्यावरनं येत आहे गाडी. बराच वेळ वाट बघितल्यानंतर अखेर आमची गाडी आलेली आहे. ही गाडी गोवा एक्सप्रेस आहे. दिल्लीला निघाली आहे. वास्को निजामुद्दीन. सकाळी मस्तपैकी फ्रेश झालो आम्ही. थोडासा नाश्ता केला आणि आता पुन्हा एकदा आराम करतोय. दिल्लीच्या दिशेने निघालेलो आहे. उद्या पहाटे 6 पर्यंत दिल्लीत पोहोचायचं आहे आपल्याला. सायंकाळचे 5:30 होत आलेत. प्रवास सुरू आहे आणि आता आम्ही रात्रीची जेवणाची ऑर्डर दिली. काय काय ऑर्डर दिली आता सुरेश सर सांगतील. आपण रेल्वेच्या पॅन्ट्रीमध्ये दिली व्हेज थाळीची ऑर्डर. आता काही वेळापूर्वी चहा कॉफी पण झाला आमचा. मस्त प्रवास सुरू आहे. हळूहळू गाडी निघाली. गाडी आपल्याला वाटते हळू पण ती हळू नाही. खरं तर 110, 120, 125च्या स्पीड नाही. असं बोलताना म्हणतो की अब दिल्ली दूर नाही. म्हणणं वेगळं आणि प्रत्यक्षात वेगळं. दिल्ली दूरच आहे. कधी निघालो आणि कधी पोहोचतो. उद्या पोहोचायचं. आता सायंकाळ झालेली आहे. भोपाळ रेल्वे स्टेशनवर आम्ही आहोत. या ठिकाणी गर्दी बघा सगळ्या स्टॉलवर एकदम खचाखच. बराच वेळ झाला गाडीमध्ये बसून होतो आणि थोडा छोटासा ब्रेक घेण्यासाठी खाली आलोय. या जेवायला मस्त जेवण आलेलं आहे गरमागरम. रेल्वेच्या पॅन्ट्रीमध्ये आम्ही ऑर्डर दिली होती. जेवण आलेलं आहे आणि जेवणाचा आस्वाद घेतोय आम्ही. हजरत निजामुद्दीन रेल्वे स्टेशन दिल्ली. नमस्कार, सुप्रभात. दिल्लीत पोहोचलोय निजामुद्दीन रेल्वे स्टेशनला. आता ही गाडी आलेली आपल्याला घेऊन जाण्यासाठी. उत्सुकता आहे पुढं काय काय होतं आणि कसं कसं होतंय. थंडी नसेल असं वाटलं होतं पण आहे. हात पूर्ण गाठून गेलेत. थंडी खूपच जबरदस्त आहे. असं वाटलंच नाही की एवढी थंडी असेल. टोपी वगैरे पण घातलं आणि बॅगेट ठेवलं सगळं काढून लागलं. गाड़ी के अंदर स्मोकिंग एंड ड्रिंकिंग अलाउड नहीं है. अगर कोई करता है ड्रिंकिंग तो गाड़ी के अंदर प्लीज ड्रिंक करके मत आना. स्मोकिंग करते हो तो बाहर जाके स्मोक करके माउथ फ्रेशनर खा के फिर आके बैठना. क्योंकि ऑब्वियसली काफी लोग हैं आपके साथ. किसी न किसी को कोई प्रॉब्लम हो सकती है. तो इस वजह से सभी गाड़ी के अंदर स्मोकिंग और ड्रिंकिंग को अवॉइड करेंगे. नमस्कार, गुड मॉर्निंग, जय शिवराय. दिल्लीमध्ये पोहोचलोय आणि आजच्या दिवसाच्या प्रवासाला सुरुवात झाली आहे. आता आम्ही निघालोय कटराकडे. कटरामध्ये वैष्णोदेवीचं दर्शन आहे. आज रात्री कटराला पोहोचायचं आणि उद्या दर्शनाचा प्लॅन आहे. बाकी सगळी टीम पण आहे. सुरेश आहे आणि आमचे जे सारथी आहेत त्यांचं पण नाव सुरेशच आहे.
बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती, भारत माता की वंदे. उत्साही चेहरे आणि प्रवासाचा आनंद घेतोय आम्ही. आता दिल्लीमध्ये खरं तर मी पहिल्यांदाच आलोय. असं वाटलं होतं की थंडी नसेल, पण थंडी आहे, जाणवते. कानटुकी माझी वर राहिली. आता कुठेतरी मिळालं तर घ्यावं लागणार आहे आणि आहे त्या परिस्थितीचा एन्जॉय करावं लागणार आहे. पुढे लकीली सीट मिळाली. आता ही टूर मॅनेजरची सीट आहे. मी आल्यानंतर मी इथं जाईल. इथले सिटिंग बस अरेंजमेंट जे ते रोज सफल होणार. म्हणजे जे पुढे बसले ते मागे जातील, मागचे पुढे, रोज चेंज होत राहणार. 5-6 दिवसाची आपली ही ट्रिप आहे. डे टू डे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा माझा प्रयत्न असणार आहे. आता हे जे सगळे आले ते किंग हिल्स नावाची जी कंपनी आहे त्यांच्या माध्यमातून आम्ही काश्मीरची ट्रिप करतोय. महाराष्ट्रासोबतच वेगवेगळ्या राज्यातून, वेगवेगळ्या शहरातून आलेली लोक आहेत आणि सगळ्यांनाच उत्सुकता आहे काश्मीर बघण्याची, वैष्णोदेवीचं दर्शन घेण्याची. बघूया नेमकं कसं कसं होतंय. मी तुम्हाला हा सगळा प्रवास या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. दिल्लीतले रस्ते, उड्डाण पूल, ब्रिज, इथले रस्ते दाखवतो मी. खरं तर रेल्वे स्टेशनमधून बाहेर पडल्या जसं मुंबईची गर्दी असते तसं जाणवत होतं. आता जसं जसं बाहेर येतोय, जसं जसं पुढे जातोय, थोडंसं मोकळं वाटतंय, छान वाटतंय. दिल्लीतून आम्ही पुढे निघालो आणि आता हे समोर जे दिसतंय ते आहे पानिपत शहर. पानिपत कुरुक्षेत्र मार्गे आम्ही पुढे वैष्णोदेवी कटराकडे जाणार आहोत आणि इकडचे शहर किंवा इकडची गावं, इकडचे रस्ते या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवतोय मी. पानिपत शहर इतिहासामध्ये पानिपतचा उल्लेख आहे. पानिपत पासून थोडंसं पुढे आणि कर्नालच्या अलीकडे या ठिकाणी आम्ही थांबलोय नाश्त्यासाठी. तिरंगा ढाबा म्हणलेला आहे. मस्त आहे, मोठेचे मोठे आहे. थोडंसं समोरून पण दाखवतो. नाश्त्यासाठी इथं थांबलोय. आतमध्ये जाऊ आपण. आतमध्ये जाऊन थोडीशी इन्क्वायरी केली पण आपल्यासारखे काय फार इकडे आयटम दिसत नाहीत. शेवटी आपल्याला पोटाला झेपेल असं आम्ही इडली वडा सांगून टाकला. उगा ते छोले भटोरे तिलकल बिटकट कशाला म्हणून. तिरंगा ढाबा या ठिकाणी आम्ही आता एंट्री करून नाश्ता करणार आहोत. सुरेश सर इथं बसलेले आहेत. ऑर्डर दिली आहे. खूप आहे, सर्विस शांत वाटते. मेनू कार्ड मधले रेट, मेनू कार्ड मधले रेट तुम्ही एकदा बघावं. बघावं नाही तुम्ही सांगा काय. खूपच भारी भारी सांगा की 2-4 काय काय. बघा, इडली वडा 160 रुपये. 160 मध्ये सोलापुरात जेवण होईल की. आपण इथे इडली वडा मध्ये हे पण विशेष आहे. पोहा मिळाला नाही. आम्ही पोह्याची इन्क्वायरी केली पण पोहे नाही. आपल्यासारखा नाश्ता मिळत नाही. जास्त करून छोले भटुरे सगळे आयटम आपल्याला. बरेच जणांनी छोले भटुरेची ऑर्डर दिली पण आमचं असं म्हणणं होतं की तेलकट आणि ते सगळे भटुरे त्यापेक्षा आपलं जे पोटाला झेपेल असा आमचा विचार चालू आहे. ऑर्डर तर दिली आहे, बराच वेळ झाला. बघूया आता काय काय येतं. इडली वडा सेपरेट ऑर्डर घेतलेली आहे त्यांनी. आता वडा का डोसा काय म्हणा त्याला, वडा आलेला आहे. इडलीची वाट बघतोय आम्ही. किती रुपये प्लेट आहे? 160 रुपयाला 4 वडे. या गरमागरम जेवायला. दुपारच्या जेवणासाठी थांबलोय आम्ही. पंजाब परिसरात आहोत, चंदीगड ना, चंदीगड. आणि दुपारचा एक ब्रेक आहे जेवणाचा आणि जेवणासाठी आम्ही थाळी मागवली जी आम्हाला आवडेल. चपाती सांगितलं होतं पण चपाती सारखं हे रोटी आणलेली आहे तिने. आता आमचं जिथं जेवण झालं ते मुलतानी ढाबा आणि त्याचा हा परिसर हायवेला अगदी चिटकूनच आहे. 2 बैल, शेतकरी, त्याची फॅमिली असं दाखवले. आणि ही आमची बस समोर थांबलेली. जवळपास 15-20 मिनिटं झाले आम्ही या ट्रॅफिक जॅम मध्ये अडकलोय. रात्रीचे 12 वाजून गेलेत. सकाळी 8-8:30 वाजता सुरू झालेला प्रवास अजून संपलेला नाहीये. मला वाटतं अजून एक अर्धा पाऊण तास लागेल आम्हाला कटरा वैष्णोदेवी या ठिकाणी पोहोचायला.
जम्मूच्या आता पुढे आलोय. जम्मूमधून दिसणारं जे काही शहराचं दृश्य आहे किंवा जम्मूचा जो परिसर आहे तो आम्ही पाहतोय. या ठिकाणी बरीच विकास कामं सुरू आहेत, उड्डाणपुलांची कामं सुरू आहेत, रस्त्यांची कामं सुरू आहेत. रात्रीचे जवळपास 1 वाजलेले आहेत आणि आता आम्ही कटरा म्हणजे वैष्णोदेवीच्या जवळपास पायथ्याला पोहोचलोय. काही वेळातच आता हॉटेलला पोहोचू आणि मग मुक्काम करणार आहोत. जेवण पण आमचं झालेलं नाही आहे. सकाळी 8 वाजता आम्ही निघालोय दिल्लीमधून आणि रात्रीचे आत्ता 1 वाजले कटरा वैष्णोदेवीला यायला. बराच लांबचा पल्ला होता. सकाळी एकदा नाश्त्याला जेवणासाठी सुद्धा आम्ही थांबलो आणि मग त्याच्यामध्ये सुद्धा वेळ गेला. बऱ्याच ठिकाणी रस्त्याची कामं चालू आहेत, त्याच्यामुळे सुद्धा गाडी स्लो होती. पण या ठिकाणी रस्त्यांची मोठी कामं सुरू असल्यामुळं एक समाधान वाटतंय. तुमचा विश्वास बसणार नाही, पण रात्रीचे 1:30 वाजलेत आणि आता आम्ही जेवणासाठी आलेलो आहोत. सुरेश, उशीर झालाय ना? 1:30 वाजता जेवतोय आपण. सकाळी निघालोय, रात्री पोहोचलोय आणि आता जेवण